जय हिंद मित्रांनो, या ठिकाणी पहा रेलवे सुरक्षा बल में भर्ती का नोटिफिकेशन जारी, अंतिम तिथी 14/5/2024। या ठिकाणी पहा रेल्वे सुरक्षा बल मध्ये भरती चालू झाली RPF ची आणि हा फॉर्म 14/5/2024 पासून चालू होणार आहे मित्रांनो। तर खूप चांगली संधी आहे तुमच्यासाठी ज्यांना RPF मध्ये भरती व्हायचं आहे त्या भरतीचा चान्स घ्या मित्रांनो। तुम्हाला संपूर्ण नोटिफिकेशन माहिती वाचून दाखवतो मित्रांनो। तर चॅनलला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तुम्ही बघा मित्रांनो। आणि मित्रांनो तुम्ही माझे चॅनल नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। कोई अच्छा सा एकदम चांगला सुंदर कमेंट करा मित्रांनो। या ठिकाणी पहा RPF रिक्रुटमेंट 2024 डिटेल या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो। तर या ठिकाणी पहा पद दिलेलं आहे कॉन्स्टेबल, सब इन्स्पेक्टर अशी दोन प्रकारच्या जागा भरायच्या आहे। पदके वर्गवार आरक्षण संबंधी जानकारी के लिए अधिकारी अधिसूचना का अवलोकन करे। पूर्ण तुम्ही माहिती वाचायची आहे मित्रांनो। या ठिकाणी पहा कुल पदों की संख्या या ठिकाणी 4,660 जागा आहे मित्रांनो। जागा पण खूप भरपूर जागा आहे मित्रांनो। तो या संधीचा फायदा घ्या मित्रांनो। या ठिकाणी पहा RPF रिक्रूटमेंट 2024 एम्प्लॉयमेंट न्यूज के तहत शैक्षणिक योग्यता, आयु सीमा, आवेदन प्रक्रिया, अनुभव और चयन प्रक्रिया जैसे अन्य सभी विवरण को के इस पोस्ट में नीचे दिए गए। तुम्हाला पूर्ण पोस्ट मी खाली वाचून दाखवतो। तर लेटेस्ट और इंडिया जॉब के लिए पर विजिट करें। तो संपूर्ण तुम्हाला नोटिफिकेशन, वय किती लागत, योग्यता किती लागते, आवेदन प्रक्रिया कसं आहे, तुम्हाला संपूर्ण मी माहिती वाचून दाखवणार मित्रांनो। तर चॅनलला शेवटपर्यंत असं मित्रांनो। या ठिकाणी पहा लेटेस्ट सरकारी नोकरी या चेक करें। या ठिकाणी पहा लेटेस्ट सरकारी नौकरी या चेक करें। अंतिम तिथि और आवेदन कैसे करें। पात्र और इच्छुक उम्मीदवार अंतिम तिथि से पहले RPF एप्लीकेशन फॉर्म को ऑनलाइन माध्यम से विभाग को प्रस्तुत कर सकते हैं। विभाग द्वारा आवेदन प्राप्त करने की अंतिम तिथि 14/5/2024 निर्धारित है। इस रोजगार समाचार गवर्नमेंट जॉब रिक्रूटमेंट 2024 पर आवेदन करने की सटीक विधि जानने के लिए आधिकारिक सूचना डाउनलोड करें और जांचें। तर या ठिकाणी आज सांगितलं आहे मित्रांनो, तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे आणि ॲप्लिकेशन हे 14/5/2000 पासून चालू होणार आहे मित्रांनो। 14/5/2000 पासून हा फॉर्म चालू होणार आहे। तुम्ही हा फॉर्म 14/5 पासून भरू शकता मित्रांनो। तर या ठिकाणी पहा RPF भरती 2024 हा एक टॉपिक दिलेला आहे मित्रांनो तुमच्यासाठी। एक ठिकाणी पहा पात्रता और आयु सीमा या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आणि वय किती लागत या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो। या ठिकाणी पूर्णपणे लक्ष द्या मित्रांनो। या ठिकाणी पहा रेलवे सुरक्षा बल भर्ती ऑल इंडिया गवर्नमेंट रिक्रूटमेंट के लिए आवेदक की शैक्षणिक योग्यता किसी मान्यता प्राप्त संस्था, बोर्ड, विश्वविद्यालय से 10वीं पास ग्रॅज्युएट होना चाहिए। या ठिकाणी सांगितलं मित्रांनो, तुम्ही 10वी पास आणि ग्रॅज्युएट असाल तरी चालेल मित्रांनो। तर रेल्वे प्रोटेक्शन फोर्स नोकरी के लिए आवेदन की तिथी या ठिकाणी पहा या ठिकाणी तुमची वयोमर्यादा 18 वर्ष ते 28 वर्ष पर्यंत पाहिजे मित्रांनो। या ठिकाणी पहा पात्रता, आयु और आयु सीमा की छूट में के लिए आपको ऑफिशियल नोटिफिकेशन का अवलोकन करना चाहिए। या ठिकाणी पहा रेलवे प्रोटेक्शन फोर्स 2024 रिक्रूटमेंट चयन प्रक्रिया और वेतनमान या ठिकाणी वेतनमान दिलं मित्रांनो। तुम्हाला वेतन किती असणार आहे मित्रांनो। या ठिकाणी पहा RPF रेल्वे पोलीस साठी वेतन पहा 21,700 तर 35,400 असं तुमचं वेतन राहणार आहे मित्रांनो। या ठिकाणी पहा RPF भरती 2024 स्टेप्स टू फिल अप ऍप्लिकेशन फॉर्म। तुम्ही फॉर्म कसा भरायचा आहे मित्रांनो या ठिकाणी पूर्णपणे लक्ष द्या मित्रांनो। या ठिकाणी पहा
सबसे पहले विभाग की वेबसाइट पर जाइए। मेन बार में भर्ती या करियर विकल्प का चयन करें और रेलवे सुरक्षा बल भर्ती विज्ञापन ढूंढें और डाउनलोड करें। सभी निर्देशों का सावधान पूर्वक पढ़ें एवं पात्रता को पूर्ण करने पर निर्देशानुसार आवेदन फॉर्म में जानकारी भरें। चाही गई आवश्यक दस्तावेज, हस्ताक्षर एवं फोटोग्राफ आदि संलग्न करें। निर्देशानुसार आवेदन शुल्क का भुगतान उचित माध्यम से करें। आवेदन फॉर्म का निरीक्षण करें व त्रुटि होने पर सुधार करें। अंतिम रूप से अवलोकन करें के पश्चात आवेदन फॉर्म विभाग से जमा करें। या ठिकाणी पहा, अंतिम रूप से अवलोकन करें करके पश्चात आवेदन फॉर्म विभाग में जमा करें। भविष्य की प्रतिक्रिया हेतु आवेदन की प्रति अपने पास सुरक्षित रखें। म्हणजे तुम्ही हा फॉर्म ज्या ऑनलाईन फॉर्म भरणार आहे त्या ठिकाणी सांगितलं तुम्ही या वेबसाईटवरून पूर्णपणे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। त्याच्यामुळे तुमचं डॉक्युमेंट्स, हस्ताक्षर, फोटोग्राफ पूर्णपणे भरून टाकायचे। ऑनलाईन फॉर्म भरून त्या ठिकाणी द्यायचं आहे मित्रांनो आणि आपली त्याची प्रिंट आपल्यापाशी ठेवायची आहे मित्रांनो। तर RPF वैकेंसी 2024 कांस्टेबल रिक्रूटमेंट। तो या ठिकाणी पहा, 3 व्यक्तियों के अधिक विवरण के लिए हम आपको नीचे दी गए लिंक से RPF कांस्टेबल रिक्रूटमेंट 2024 अधिक सूचना डाउनलोड करने और उसका निरीक्षण करने की सलाह देते हैं। उसके बाद यदि आप रेलवे सुरक्षा बल भर्ती के सभी मापदंडों को पूरा करते तो गवर्नमेंट जॉब एप्लीकेशन फॉर्म विभाग जमा कर सकते हैं। या ठिकाणी पहा, आवेदन शुल्क या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय मित्रांनो। आवेदन शुल्क या ठिकाणी दिलेलं आहे। सामान्य वर्ग जनरल साठी 500 रुपये, OBC साठी 500 रुपये आणि SC ST साठी 250 रुपये आहे मित्रांनो। या ठिकाणी पहा, महत्वपूर्ण तिथी या ठिकाणी दिलेलं आहे। आवेदन की प्रारंभ म्हणजे 15/4/2000 पासून हा फॉर्म सुरू होणार आहे। 15/4/2024 पासून हा फॉर्म चालू होणार आहे आणि शेवटची तारीख 14/5/2024 पर्यंत हा फॉर्म तुम्ही सबमिट करायचा आहे मित्रांनो। परत एकदा सांगतो, लक्ष द्या, ठिकाणी 14/5 म्हणजे 14 मे पासून हा फॉर्म चालू होणार आहे आणि 14/5/2024 पासून हा फॉर्मची शेवटची डेट राहणार आहे। तर 15/4/2024 पासून हा फॉर्म चालू होणार आहे आणि अंतिम तिथी 14/5/2024 ही त्याची शेवटची तारीख राहणार आहे मित्रांनो। तर या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण माहिती वाचून दाखवली मित्रांनो। अधिक तुम्हाला शंका असेल मित्रांनो तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी PDF ची लिंक दिली आहे। ती PDF लिंक तुम्ही ओपन करून संपूर्ण जाहिरात वाचू शकता मित्रांनो आणि हा फॉर्म भरू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज यार सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या भरतीचे नोटिफिकेशन मिळतील। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय।